नमस्कार, मी अर्चना तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहे काटेरी एकदम खुसखुशीत अशी भाजणीची चकली. चला तर मंडळी, मग आता आपण भाजणी कशी करायची हे पाहूया. तर इथे सुरुवातीला डाळी आणि तांदूळ घेतलेले आहेत. तर डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून पंख्याखाली छान असं वाळवून घेतलेलं आहे. तर साधारण मी 2 तास हे डाळ आणि तांदूळ धुवून वाळवलेला आहे. आता या ठिकाणी जो भाजणीसाठी तांदूळ घेतलेला आहे तो एकदम जुना आहे. याऐवजी तुम्ही रेशनचा तांदूळसुद्धा वापरू शकता किंवा कोणत्याही तांदळाचा सडसडीत भात होतो असा तांदूळ तुम्ही वापरू शकता. नवीन तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही. आता तांदूळ आपण 4 वाटी घेतलेले आहे. तर इथे आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती 2 वाटी घेतलेली आहे. त्यासोबत उडीद डाळ आपण 1 वाटी घेतलेली आहे. आणि यानंतर आपण इथे मूग डाळ घेतलेली आहे. तर तीसुद्धा आपण अर्धी वाटी घेतलेली आहे किंवा तुम्ही उडीद डाळीच्या बरोबर घेऊ शकता. इथे आता आपण भाजणी करतोय. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई मंद गरम झाली की सुरुवातीला जे कमी वेळात साहित्य भाजून होईल ते सुरुवातीला भाजून घ्यायचं, कारण याला जास्त हीटची गरज लागत नाही. तर मी पोहे भाजून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की मी ज्या वाटीने तांदूळ मोजले होते त्याच वाटीने मी पाव वाटी पोहे घेतलेले आहेत. आता पोहे हाताला गरम लागतील एवढेच आपण गरम करून घ्यायचे आहेत आणि हाताला गरम लागले की ते काढून ठेवायचे आहेत. यानंतर आपण इथे जेवढे पोहे घेतले होते तेवढेच आपण इथे साबुदाणासुद्धा घेतलेला आहे. आता साबुदाणासुद्धा अगदी फुलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. आणि साबुदाणा भाजला की तो पूर्ण असा पांढरा दिसतो आणि एक थोडासा त्यातून साबुदाणा काढून बघायचा. एकदम छान कुरकुरीत झाला की साबुदाणा भाजला असं समजायचं. तर आता साबुदाणा पण आपला छान भाजून झालेला आहे. तर तो बाजूला काढून घेऊया. यानंतर मी 2 चमचा जिरे भाजून घेणार आहे. तर जिरे फक्त गरम होईल एवढंच असं भाजून घ्यायचं आहे. जिऱ्यानंतर आपण इथे धनेसुद्धा घालणार आहोत यामध्ये. तर पाव वाटी मी धने घेतलेले आहेत आणि धनेसुद्धा हाताला गरम लागतील एवढे गरम करून घ्यायचे आहेत आणि बाजूला काढायचे आहेत. यानंतर आपण आता डाळी भाजून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी मूग डाळ भाजून घेते. तर मंडळी, इथे डाळी भाजत असताना एकदम अशा कडकडीत भाजायच्या नाहीत किंवा अगदी डाग येईपर्यंत अशा भाजायच्या नाहीत. मीडियम गॅसवरती आपण साधारण प्रत्येक डाळी ह्या 6-7 मिनिट आपण सतत हलवत भाजून घ्यायच्या आहेत. आता ह्या डाळी आपण धुवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे सुरुवातीच्या 1-2 मिनटामध्ये डाळ हलवत असताना आपल्या हाताला जडसुद्धा लागते, कारण त्यातील जे मॉइश्चर आहे ते सुटतं आणि जेव्हा ते मॉइश्चर निघून जातं तेव्हा डाळ अगदी हलकी होते. ही प्रोसेस करायला साधारण 7 ते 8 मिनिट जातात आणि यानंतर आपली मस्त अशी खुसखुशीत डाळ भाजून तयार होते. तर डाळ भाजलेली आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण त्यातील एक डाळ बाहेर काढून बघायची आणि जर का कुरकुरीत लागली की डाळ भाजलेली आहे असं समजायचं. तर इथे आता आपली मूग डाळ भाजून झालेली आहे. आता यानंतर आपण उडीद डाळसुद्धा भाजून घेणार आहोत. तर मंडळी, उडीद डाळ भाजण्यासाठी थोडासा वेळ जातो, पण सेम टू सेम आपण जशी मूग डाळ भाजलेली आहे तशीच सतत हलवत आपण 10 मिनिट मूग डाळीप्रमाणेच उडीद डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे. इथे मंडळी एक लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा डाळ भाजत असतो तर त्या अतिप्रमाणात भाजायच्या नाहीत किंवा जास्त वेळ भाजायच्या नाहीत, कारण आपण जर का जास्त वेळ डाळ भाजली तर आपली चकली जी आहे ती खुसखुशीत होत नाही, तर ती कुडकुडीत होते. त्यामुळे डाळ भाजत असताना वेळ ही पाळायची. आता यानंतर आपण इथे चणा डाळसुद्धा भाजणार आहोत. तर जेवढी आहे तेवढी मी सगळी चणा डाळ घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला थोडा जास्त वेळ जाणार आहे चणा डाळ भाजण्यासाठी. तर इथे 15 मिनिट गेली होती चणा डाळ भाजण्यासाठी. आता चणा डाळसुद्धा आपण बाकीच्या डाळी कशा अगदी कमी रंगावरती आणि खुसखुशीत अशा भाजून घेतलेल्या आहेत, सेम तशीच आपण चणा डाळ भाजून घ्यायची आहे. इथे आता आपली चणा डाळसुद्धा भाजून झालेली आहे. यानंतर आपण तांदूळ भाजतोय. तर तांदूळ जरा जास्त क्वांटिटीमध्ये आहेत, तर मी सुरुवातीला 2च वाट्या भाजणार आहेत आणि उरलेलं नंतर भाजणार आहे. असं आपण 2 बॅचेसमध्ये तांदूळ भाजून घेतोय. आता इथे तांदूळ भाजत असताना सुद्धा एकदम लाल रंग येईपर्यंत किंवा डाग पडेपर्यंत भाजायचे नाहीत आणि भरपूर वेळसुद्धा भाजायचे नाहीत, कारण तांदूळ जर का एकदम कडकडीत भाजले जातील तर चकली आपली पूर्णपणे कडकडीत होणार आहे. आणि चकली खुसखुशीत होण्यासाठी तांदूळ हे एकदम व्यवस्थित भाजले जाणे जास्त गरजेचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की अधूनमधून असा हात घालून तांदूळ चेक करू शकता की व्यवस्थित झालेले आहेत की नाहीत. तर सुरुवातीला जेव्हा आपण तांदूळ भाजायला ठेवतो तर ते जड लागतात आणि नंतर भाजत येतात तर ते
हलके लागतात आणि हात घातल्यानंतर आपल्या हाताला सुद्धा तांदूळ असे चिकटून राहतात, कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं आणि जेव्हा ते पूर्णपणे मॉइश्चर निघून जातं तर एकदम सळसळीत असे तांदूळ होतात. तर मंडळी लक्षात ठेवायचं की तांदूळ भाजत असताना आपल्याला सुरुवातीला एक 7-8 मिनिट तरी जातातच तांदूळ भाजण्यासाठी आणि तांदूळ पूर्णपणे हलका झाल्यानंतरच आपण गॅस बंद करायचा आहे, कारण जर का तांदूळ असा मऊ राहिला, त्याच्यात ओलसरपणा राहिला तर आपली चकली मऊ पडणार आहे. तांदूळ भाजून झालेला आहे आणि इथे आता आपली भाजणी पूर्ण तयार झालेली आहे. आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता आपण दळून आणायची आहे. या ठिकाणी आपण चकली बनवतोय, तर चकली बनवण्यासाठी आपण उकड काढायची आहे. तर उकड काढत असताना आपण सुरुवातीला मी इथे 3 पेले म्हणजे 3 कप मी पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी 3 कप पाणी घेतलेलं आहे. तर आता इथे आपण जी भाजणी घेणार आहे तर ती 6 कप घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे कप भरते आहे. तर कप भरत असताना एकदम दाबून किंवा एकदम लूज असा भरायचा नाही, असा थोडासा टॅप करून करून आपण व्यवस्थित सपाट असा कप घ्यायचा आहे. आता इथे हे जे प्रमाण आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण जर का थोडंफार कमी जास्त झालं तर आपली चकली नक्कीच बिघडू शकते. त्यामुळे घेताना साहित्य एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे. तर मी सपाट असे 6 कप घेणार आहे. तर मंडळी हे पीठ घेत असताना व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि अगदी तुम्ही इथे बघू शकता की जास्त बारीक पण नाही किंवा वरवरीत पण नाही, एकदम मीडियम असं दळून आणलेलं आहे. इथे आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे. यानंतर मी यामध्ये पांढरे तीळ घालते. तर पांढरे तीळ हे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. तर मी पांढरे तीळ घातल्यानंतर यामध्ये घालणार आहे पोहे खायचा जो चमचा असतो ना, तेवढाही चमचा भरून मी घेतलेला आहे इथे ओवा. आता ओवा थोडासा हातावरती चुरून आपण यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा हळद घालणार आहे. इथे लक्षात असू द्या की हळदीचं प्रमाण हे जास्त व्हायला नको, नाहीतर आपल्या ज्या चकल्या असतात त्या काळपट दिसतात. आता इथे हळद घातल्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हिंग घालणार आहे. हिंग घातल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहे. तर लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो. तर मी इथे 3 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. आता यानंतर आपण यामध्ये तेल घालतोय. तर तुम्ही इथे बघू शकता की हा जो चमचा आहे याने मी अगदी 6 चमचे फक्त तेल घेतलेला आहे. म्हणजे एका कपासाठी 1 चमचा मी तेल घातलेला आहे. तर हा आपण जो कांदे पोहे खाण्याचा चमचा असतो तो वापरलेला आहे. आता आपण याला व्यवस्थित अशी छान उकळी येऊ द्यायची आहे. साधारण मी 5 मिनिट हे असंच शिजू देणार आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता यामध्ये जे आपण पीठ घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून असं घालायचं आहे. पण हे पीठ या उकळीमध्ये घालत असताना गॅस फ्लेम हा बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की मी थोडं थोडं करूनच असं पीठ वापरलेलं आहे, एकदम घालायचं नाही. आणि सर्व गाठी मोडत मोडतच हे पीठ घालायचं आहे. तर थोडं थोडं करून सर्व पीठ घालून घ्यायचं. पीठ घालून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारण आपण अर्धा तास आपण हे असंच मुरत ठेवायचं आहे. आता यापेक्षा कमी वेळ किंवा यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही. बरोबर आपण अर्धा तास असंच मुरत ठेवलं होतं आणि अर्ध्या तासानंतर आता आपण हे एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे तयार केलेलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये असणाऱ्या सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत. तर मंडळी इथे लक्षात असू द्या की आपण जेव्हा तेल घालतो तर ते तेलाचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट असणं जास्त गरजेचं आहे. जर का कमी झालं तर आपल्या चकल्या पोकळ आणि खुसखुशीत होणार नाहीत आणि जास्त झालं तर ते तेलात विरघळून जातील आणि तेल धरून राहतील. तर आपण व्यवस्थित तेल घातलंच पाहिजे. आणि आता यानंतर आपण मळतोय तर तुम्ही बघू शकता की अगदी थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आहे आणि आपण पीठ मळायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की पीठ मळून तयार झालेलं आहे. तर अगदी मऊसूत मळलेलं नाही, मीडियम असं मळून घेतलेलं आहे. आपण जेव्हा अशा प्रकारे पीठ मळतो तेव्हा आपल्या चकलीला छान असा काटा येतो आणि आपण जास्त मऊ मळतो तर चकलीला काटा येत नाही. तर आता जेवढं आपल्याला पीठ वापरायचं आहे तेवढं आपण बाजूला काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं सगळं झाकून ठेवायचं आहे. पीठ आपण घट्टसर जरी मळलं असेल तरीसुद्धा ते एकसारखं मळलं गेलं पाहिजे, त्याला अधूनमधून अशा चिरा असायला नकोत. आता हे मळलेलं पीठ आपण सोऱ्यामध्ये भरून घेणार आहे.
पीठ भरत असताना सोऱ्याला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि चकली पाडण्याची जी प्लेट आहे त्याची खरखरीत बाजू बाहेर करायची आणि गुळगुळीत बाजू असते ती आत करायची आणि असं आपण सोऱ्या भरून घ्यायचा आहे. आता यानंतर आपण चकल्या पाडून घेऊया. तर मंडळी, चकल्या पाडण्यासाठी मी अशा छोट्या छोट्या ज्या प्लेट आहेत त्या वापरलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे चकली पाडते आहे. तर चकली पाडत असताना सोऱ्या हा जास्त उंचावर पकडायचा नाही, नाहीतर चकली मोडू शकते आणि अशी अलगद हाताने आपण चकली पाडून घ्यायची आहे. तर इथे आपण चकली जास्त मोठी किंवा छोटी करायची नाही, तर अगदी 3 फेरी येतील एवढीच आपण चकली करणार आहे आणि अशा प्रकारे मी सर्व चकल्या पाडून घेणार आहे. आता अशा प्रकारे जेव्हा आपण चकली पाडतो तर उचलायला सुद्धा एकदम सोपी जाते. तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे पटकन हातावरती उचललेली आहे. आता यानंतर आपण चकली तळतोय, तर चकली बुडतील एवढं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल छान गरम झालेलं आहे आणि चकली सोडताना गॅस फ्लेम हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि मग आपण चकल्या तळायच्या आहेत. तर चकली तळत असताना तेलसुद्धा अगदी व्यवस्थित तापलेलं जाणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, नाहीतर आपल्या चकल्या कच्च्या राहतील आणि जास्त तेलसुद्धा पितील आणि कडकडीतसुद्धा होतील. तर तेल कडकडीत तापल्यानंतर गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे आणि नंतर आपण यामध्ये चकल्या सोडायच्या आहेत. तर चकल्या तेलात सोडल्यानंतर सुरुवातीचा 1 मिनिट आपण चकली हलवायची नाही. चकली तेलात व्यवस्थित सेट होऊ द्यायची, म्हणजे हलवली की तुटणार नाही आणि त्यानंतर आपण ती पलटी करून घेणार आहे. तर मंडळी, चकली पलटी करत असताना अगदी हळूवार आपण पलटी करायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येक चकली ही पलटी करायलाच पाहिजे. आता यानंतर दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण 1 मिनिट व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण अलटपलट करून व्यवस्थित आपण 1 ते 1.5 मिनिट, म्हणजे साधारण आपण 3 ते 4 मिनिट व्यवस्थित एक चकलीचा घाणा तळून घ्यायचा आहे आणि यानंतर आपली चकली तळून तयार होणार आहे. तर मंडळी, जेव्हा आपण सुरुवातीला चकली तेलात सोडतो तेव्हा खूप अशा बुडबुडे असतात आणि जेव्हा चकली भाजते तर ते पूर्णपणे शांत झालेले असतात. याचा अर्थ की आपली चकली व्यवस्थित तळून तयार झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की साधारण 3 ते 4 मिनटामध्येच आपल्या मस्त खुसखुशीत अशा चकल्या तळून तयार झालेल्या आहेत. आता याच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व चकल्या तळून तयार करायच्या आहेत. तर मंडळी, लक्षात ठेवा की चकली तळत असताना टायमिंगसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. एका टायमिंगपेक्षा जास्त आपण जेव्हा चकली तळतो तेव्हा ती पहिली तर करपून जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडकडीत होते. तर अगदीच वेळ लावून आपण चकली तळून घ्यायची, म्हणजे आपली चकली छान अशी खुसखुशीत होते. आणि या ठिकाणी माझ्या सर्व चकल्या तळून तयार झालेल्या आहेत. तर मंडळी, कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.